लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये 30 वर्षांपूर्वी जो भूकंप झाला त्या भूकंपाला आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने लातूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। स्वतः विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आपल्यासोबत आहेत। ताई, आपण स्वतः इथे हजर आहात, कालपासून मुक्कामी आहात, काय नक्की सांगाल? 30 वर्ष आज पूर्ण होत आहेत। खरं तर खूप भयंकर असं संकट जे आहे ते या किल्लारी गावावरती कोसळलं होतं। ज्यावेळेला भूकंप झाला त्याच्यानंतर आम्ही काही तासातच इथे पोचलो होतो आणि बऱ्याचशा एक 15 ते 20 सामाजिक संस्थांनी प्रत्येकाने 5-5, 6-6 गावांच्या मध्ये काम करायचं, धान्य वाटप किंवा वस्त्र वाटप याचं असं आम्ही करत होतो। बऱ्याचशा मोठमोठ्या संस्था ज्या आहेत बाहेरगावाहून आलेल्या त्यांनी सगळ्यांनी घर बांधणीच्यासाठी एक आराखडा केला होता, परंतु संपूर्ण आराखडा झाल्यावर तत्कालीन त्यावेळचे सगळे जे प्रशासनामध्ये होते, मग शरदराव पवार, विलासराव देशमुख आणि आता जे परदेशी आहेत फडणवीस साहेबांच्या ऑफिसला, ते तिथे जिल्हाधिकारी होते। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तेव्हा असं लक्षात आलं की बरीचशी मुलं अनाथ झालेली आहेत आणि त्यांचं पालकत्व कोणाकडे याचा निर्णय कसा करायचा हा प्रश्न होता। त्यावेळेला या 400 बालकांच्या बद्दल कोणाकडे त्यांना सांभाळणं योग्य राहील का, सरकारने त्यांचं पालकत्व स्वीकारायचं याचा अहवाल देण्याचं काम स्त्री आधार केंद्राला सरकारने सांगितलं होतं। त्याखेरीज ज्या विधवा आहेत या गावांमधल्या, आजही त्यातल्या अनेक जणी शेतीमध्ये त्यांची मुलं काम करत आहेत, तर त्यांची जमीन बरेचसे लोकांना वाटत होतं की आता या कसू शकणार नाहीत, त्यामुळे त्या बटाईनी देऊन टाकणार होत्या। परंतु त्या महिलांना शेतीची माहिती होती तरी मार्केटिंग माहीत नव्हतं, खतं कुठून आणायची माहीत नव्हतं, बियाण्याची माहिती नव्हती। तर अशाही 400 विधवा महिलांच्या बरोबर आम्ही स्त्री आधार केंद्रांनी काम केलं आणि त्यामधून प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जनावरंसुद्धा कुटुंबांना मिळवून दिली। आज 30 वर्षांनी एक पर्व पूर्ण झालं आहे। मी आता वाचते बघते की काही ठिकाणी अगदी वेगळं, म्हणजे मी तर म्हणेल जगात कुठे झालं नसेल अशी गोष्ट औसा तालुक्यात घडलेली आहे की 2016 साली माझी सूचना होती सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि सुधीर मुनगंटीवार वन आणि पर्यावरण मंत्री असताना की ही जी गावठाणं तशीच पडली होती, म्हणजे 93 सालापासून ते 2015 पर्यंत गावठाणांमध्ये दगड आणि ती उद्ध्वस्त झालेली घरं आणि लोक नवीन घरात राहायला गेले, पण त्या गावठाणांचं पुढे काय? तर त्यावेळेला आम्ही सूचना केली होती की सगळीकडे सामाजिक वनीकरण करा आणि आता मी बघते की 5-7 वर्षामध्ये त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे। येथे फुलपाखरू उद्यान आणि निवडुंगाचं उद्यान याचा लोकार्पण आपले सहकारी आमचे अभिमन्यू पवार आणि माझ्या हस्ते झालेलं आहे आणि वनीकरण विभागाच्या संदर्भात जे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी काम केलेलं आहे तेही चांगलं आहे। पण असं असलं तरी सुद्धा 30 वर्षामध्ये रस्त्यांची पडझड झालेली आहे। ते हुतात्मा स्मारक जे आहे ते शहीदांचं ते मोठं करणं गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न मी ऐकते सगळीकडे ज्याच्यावर स्वतः इथले स्थानिक आमदार, पालकमंत्री, खासदार सगळेच काम करतात आणि तो म्हणजे MIDCच्या संदर्भातला आहे। तर मी आज दुपारी जिल्हाधिकारी लातूर आणि जिल्हाधिकारी धाराशिव या दोघांबरोबर बैठक ठेवलेली आहे आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत या संदर्भामध्ये गावकऱ्यांकडून जी माहिती येईल आणि आमचे सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार यांच्याकडून जी माहिती येईल त्यानुसार स्वतः मी पाठपुरावा करणार आहे की जेणेकरून इथल्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा आणि त्याच्यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वतः काल माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे एकनाथ शिंदे यांच्याशी आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे त्याच्यामध्ये लक्ष घालेल असं मी सांगू शकते। औशाचे आमदार अभिमन्यू पवार सर आहेत। सर, खरं तर 30 वर्ष आज पूर्ण होत आहेत। अतिशय भयान चित्र 30 वर्षांपूर्वी झालेलं या ठिकाणी पाहायला मिळालं। कसं पाहताय? आज तुम्ही नेतृत्व करता आहात, तुम्ही त्या काळी देखील हे सर्व परिस्थिती पाहिली असेल, काय आठवणी आहे? त्यावेळेस मी कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी दशेत होतो। या निमित्तानं मी आज त्या दुर्घटनेत मृत पावलेल्या सगळ्यांनाच मी आज श्रद्धांजली अर्पण करतो। आज ही 30 वर्ष होऊन सुद्धा ते अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। आज आपण आढावा घेताय। मागच्या वर्षी प्रवीण परदेशी साहेबांना बोलून याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केला होता। त्यावेळेस अनेक निवेदन आले होते, त्यात जवळपास 90% आमच्या प्रशासनानं त्याच्यावर कारवाई केलेली आहे। 10% जे विषय राहिले ते आपल्या स्टेट लेवलला आहेत। आपल्या मदतीनं आपण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि डिप्टी सीएम साहेबांसोबत बैठक करून ते विषय प्रलंबित करूया। आज आपली आढावा बैठक आहे, त्या बैठकीमध्ये माझ्याकडे त्याचे स्टडी ब्युरो आहे माझ्याकडे, मी तुम्हाला देईल। पण या निमित्तानं आजही अनेक ठिकाणी कबालाचे प्रश्न राहिलेले आहेत, अनेक ठिकाणी अजून जमिनीचे पैसे पण द्यायचे राहिलेले आहेत आणि भूकंपाचे जे 8वी फेरी आहे आमच्या किल्लारीतला, हाही विषय खूप प्रलंबित आहे। त्यामुळे सगळ्याच प्रलंबित विषयाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही ताकदीने त्याच्यामध्ये आम्ही या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू।
आपण पाहतोय की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते सर्व आम्ही सोडू अशी एकंदरीत प्रतिक्रिया जी आहे ती इथल्या स्थानिक नेतृत्वाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, किल्लारी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.